गेली 12 वर्ष एक प्रश्न मी या भागामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही डॉक्टर सूर्यकांत चव्हाण साहेब यांच्या लेखणीतून अभ्यासातून निघालेला प्रश्न आम्ही विचारत होतो। गेली 12 वर्ष कोणी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, खरं उत्तर दिलं नाही, म्हणून आम्ही या वर्षी गेल्या वर्षापासून आम्ही दुसरा प्रश्न विचारत आहोत। प्रश्न असा आहे, सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला स्फूर्ती येईना, सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला स्फूर्ती येईना, तेव्हा तो कोणत्या देवाला शरण गेला व त्याला बुद्धी देऊन कुणी उपदेश केला? साधा सोपा आणि सुटसुटीत असा प्रश्न आहे। अध्याय 6 ओवी क्रमांक 43-44 वरील कथानक पाठवा तर मान्य करू। मिळती जुळती कथा तुम्ही सांगू नका, मान्य करणार नाही। तुम्हाला अध्याय 6 आणि ओवी क्रमांक 43-44 वरील कथानक तुम्ही पाठवा तर मान्य करू। व तुम्हाला लेखी प्रश्न दिलेला आहे, नक्की तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर द्याल। आज या ठिकाणी मला दत्ताबुवांची खूप आठवण येते, कारण दत्ताबुवा ही एक अशी व्यक्ती होऊन गेली या भागामध्ये, या पाली लांजा या भागामध्ये खरं तर खरं बोलणारा एक शाहीर म्हणून आपल्यातून निघून गेला। दुसरी गोष्ट अशी की त्या व्यक्तीने कधी दुसऱ्या शाहिराला कमी पडत असेल तर त्याला त्या पद्धतीनेच बारी करणारा शाहीर मी पाहिलेला आहे। आणि त्यांचे चिरंजीव सुशांत गराटे हे सुद्धा पहाडी आवाजाचे गायक आहेत। चांगला आवाज आहे, मुलं चांगले आहे, संच चांगला आहे, वाडी चांगली आहे आणि हे शाखा म्हणजे उचलून शाखा चालवणारे शाहीर नाहीये। त्यामुळे दत्ता गराटे असतील आणि सुशांत बुवा असतील, त्यांचे भाऊ आहेत, त्यांच्याबरोबर भाऊ असतात, त्यांना कधी कुणाची घाबरण्याची गरज नसते। त्यामुळे दत्ता बुवा आपल्यातून निघून गेलेले आहेत। सुशांत बुवा, या प्रश्नाचं खरं उत्तर तुम्ही द्याल अशी अपेक्षा करून मी माझ्या पुढच्या वारीकडे बोलतोय। ऐका। तुमचे नाव लय जगी जाहीर, तुम्ही दुराचे हो शाहीर, तुमचे नाव लय जगी जाहीर, नाट बोलू नको अन माझ्या तू
मूर्ती म्हणून हैराण झाला कोणत्या देवाला देव तू शरण